नमस्कार मंडळी. ओम फिटनेस मंत्राच्या टू टू डू गप्पांमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण भेटणार आहोत माझ्या सूर्यनमस्कार साधनेचे सद्गुरू श्री सुभाष भगवंतराव खर्डेकर सर यांना. त्यांची ओळख करून देतो माझ्या क्षमतेनुसार. त्यांची ओळख करून द्यायला 1-1.5 तास पॉडकास्ट कमी पडेल, एवढं विशाल व्यक्तिमत्व आहे. तरी प्रयत्न करूया थोडक्यात ओळख करून द्यायला. ते आजच्या घडीला 82 वर्षाचे तरुण आहेत. ते समर्थ अनुग्रहित आहेत. सूर्यनमस्कार लोक चळवळ नाशिक शाखेचे सदस्य आहेत आणि टिळक प्रभात शाखेचे स्वयंसेवक आहेत. त्यांचा उद्देश प्रत्येक साधकांनी सूर्यनमस्कार कार्यकर्ता व्हावे व समृद्ध संपन्न भारत घडवण्यासाठी दररोज सूर्यनमस्कार यज्ञ करावा हा आहे. चला तर मग जाणून घेऊया सूर्यनमस्काराचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक अर्थ सरांकडून. श्रीराम समर्थ सर. सर, सूर्यनमस्कार साधना सुरू करण्यामागे तुमची पहिली प्रेरणा काय होती? श्रीराम समर्थ. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. तुम्ही एकूण सगळ्यांना ज्या काय अडचणी येणार आहात त्याचे माईक आहात, म्हणजेच पाईक आहात. ते मला विचारून इतरांना त्याचा फायदा होणार आहे तुमच्याप्रमाणे. तर सूर्योदय हाच प्रत्येक जीवाच्या समृद्धीचा मार्ग आहे. तो आपला आदिदेव आहे. सर्व परमेश्वरांचे अवतार त्याचे साक्षीने झालेले आहेत. आदिदेवाधिदेव सूर्यनारायण विश्वाचा आत्मा आहे. तीनही लोकातील संपूर्ण जीवात्म्यांचे संचलन करणारा हा वैश्विक आत्मा आहे. जीवाला पुण्य संचय वाढवण्यासाठी मार्गदर्शन करणारा परममित्र आहे. कपाळावरती आज्ञाचक्र आहे. मनाला बोध देणारे हे चक्र आहे. सातत्याने अगदी झोपेत सुद्धा सतत काहीतरी संदेश मनाला मिळत असतात. त्यामध्ये शुद्ध विचार आणि सदाचाराच्या सूचनाही असतात. अशा सूचना आज्ञा म्हणून स्वीकारणे, त्याप्रमाणे वागणे यासाठी कुंडलीतील गुरुग्रह उच्चीचा असावा लागतो. माझ्या बालपणातच समर्थ रामदास स्वामी आणि सूर्यनमस्कार यांच्या संपर्कात येण्याचा योग आला. निवृत्तीच्या अगोदर शारीरिक व्याधी सुरू झाल्या. आमचे उभयतांचे सूर्यनमस्कार नियमित सुरू झाले. साधनेचा माझ्यावर पडणारा प्रभाव इतरांना दिसत होता. आम्हाला उपरती झाली आणि सूर्यनमस्कार साधनेचा प्रचार प्रसार करण्यासाठी दररोज 25 रुपये खर्च करण्याचे ठरविले. साधना सर्वांना विनामूल्य देण्याची सुरुवात झाली. श्रीराम. श्रीराम समर्थ. खूप छान. शारीरिक व्यायामापलीकडे सूर्यनमस्काराचा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक अर्थ सर तुम्ही कसा सांगाल? साधना आणि उपासना या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साधना असंख्य आहेत, अनंत आहेत. आपल्या आराध्याच्या सान्निध्यात बसून त्याच्या दैवी गुणांचा निजध्यास घेत त्याच्यातच विलीन होऊन त्याच्या सर्व दैवी गुणांचा प्रचार प्रसार करणे म्हणजे आपल्या आराध्याची आराधना करणे होय. या अनंत साधना सूर्योपासना या एका छत्राखाली येतात. सूर्यदेवता अग्नी आणि प्रकाश, उष्णता आणि ज्ञान, शक्ती किंवा युक्ती तेव्हा मिथ्य आणि सत्य यांचा समुच्चय आहे. सूर्यनमस्कार बलोपासना आहे.
पिंडी ते ब्रह्मांडी आपण म्हणतो, बरोबर. जे आपल्या शरीरात आहे ते सर्व ब्रह्मांडात आहे. जे शरीरात नाही हं. ते त्रिखंडात कुठेही शोधून सापडणार नाही. म्हणजेच प्रत्येक जीव ब्रह्मांडाचा भाग आहे, तो विश्वरूप आहे. आपण मात्र मी, मला, माझे, माझ्यासाठी या रिंगणात दिवसभर फिरत असतो. या शरीरात 72,72,727 पेशी आहेत. प्रत्येक पेशी ब्रह्मांडाचेच स्वरूप आहे. पेशीमधील अणुरेणू परमाणूंचे भ्रमण त्यांच्या कक्षेत कायम सुरू असते. प्रत्येक पेशी रबराचा सूक्ष्म फुगा आहे. प्रत्येक श्वासागणित तो फुगतो. त्यात सामावलेले ब्रह्मचैतन्याचा वापर ऊर्जा चक्रामार्फत संपूर्ण शरीरात केला जातो. या वैश्विक प्राण सामर्थ्याचे एक विशेष आहे. घेतलेला प्रत्येक श्वास सोडल्यानंतर प्रत्येक पेशीमध्ये साधारण एक श्वास शिल्लक राहतो. त्याच्या आधाराने पुढील प्राणवायू पेशीमध्ये खेचला जातो. हा शेष प्राण तो कमी झाला की शरीराचे आजारपण सुरू होते. शरीरातील प्राण संपला की आपला उल्लेख भूतकाळात सुरू होतो आणि गर्भात असलेल्या जीवाला स्वतंत्रपणे श्वास घेण्याची क्षमता निर्माण झाली की त्याचा जन्म होतो. शरीर व समर्थ. एवढं अध्यात्म पुष्कळ झालं. नाही, खूप छान सांगितलं सर. आणि एवढं सोपं, आणि हे गहन विषय एवढे सोपं करून सांगताय तुम्ही. छान वाटलं. दीर्घकाळ सूर्यनमस्कार टिकवण्याकरिता शिस्तीचे महत्व किती आहे सर? त्याच्यासाठी शिस्त. आणि शिस्त कशासाठी? तर तुमचे वर्तन सुधारण्यासाठी. शारीरिक, मानसिक, बौद्धिक कृती करताना कोणत्याही अवयवाची कोणतीही चूक झाली तरी प्रत्यक्ष शिक्षा मात्र शरीरालाच मिळते. हे शरीर माझे आहे का? पचन, श्वसन, मज्जासंस्था यावर माझा काही अधिकार आहे का? मग ज्याला शिक्षा होते त्याला जर चांगले प्रशिक्षण दिले तर साधना अखंडित राहील ना. बरोबर आहे ना? तर शरीरातील सर्व रोग, व्याधी, विकार, व्यसन यावर प्रभावी औषध म्हणजे सूर्यनमस्कार. हे मी सांगत नाही. हा आपला वैदिक काळापासून मनामध्ये संक्रमित झालेला संस्कार आहे. या औषधाचे पथ्य आपला आहार आहे. पहिला भाग लक्षात ठेवतात, दुसरा भाग लक्षात येत नाही किंवा राहत नाही. जेवताना एखाद्या घासाबरोबर बारीक खडा तोंडात गेला तर ते जिभेला लगेच समजते. खडा तोंडातून लगेच बाहेर काढून टाकला जातो. सूर्यनमस्कार घालताना झालेली चूक शरीरालाही ताबडतोब कळते. वेदना सुरू होतात. सुरू असलेली क्रिया संपते. पण त्या शरीराला ती चूक दुरुस्त करण्याची क्षमता नाही. आपण सर्व माझ्याबरोबर प्रत्यक्ष छोटीशी कृती करून बघू आणि त्याच्यातून आपल्याला शरीराला सूर्यनमस्कार कसा शिकवता येईल याचं किंचित प्रात्यक्षिक घेऊ. नक्कीच. मानेचा तिसरा मणका जो आहे तो विशुद्ध चक्र. त्याच्या अधिकारात येणारे सर्व शरीरावरती असलेल्या पेशी
म्हणजे आपण मग बघितलं 72,72,72,00,000 आणि काय जो प्रकार तो. तर त्या सगळ्या पेशीवरती त्याचा अधिकार आहे आणि तो आपल्याला जरा जागा करायचा आहे. तिसरा मणका त्याच्यासाठी हात जे आहे ते खांद्यातून उचला. उचलले. आता खांदा जो आहे इथून हात वरती उचला. मान सरळ ठेवा. खांदा अंगठी वरती घ्या. दंड आणि कान एकमेकाला लागतील असं बघा. सगळे मणके मोकळे ठेवा. मानेच्या खालचे सगळे पूर्णपणे मोकळे आहेत. पार्श्वभाग मोकळा आहे. माकड हाड मोकळे. अंगठी वरती जा. मान सरळ करा. जा वरती अंगठी पकडून ठेवा. प्राणाचा स्रोत जो आहे तो खांद्याजवळच आहे. इतर ठिकाणी कुठेही त्रास होत नाहीये. सगळेच्या सगळे मणके मोकळे. हळूहळू मोकळं व्हा. हात तिथेच ठेवा. कसा कसा कुठून कुठून मोकळा होत आहेत याच्याकडे लक्ष द्या. आधी कोणता भाग येतो, नंतर काय येतो, खांद्याच्या अगोदर कुठले, नंतर कुठले, हे बघत बघत श्वास सोडत सोडत हळूच हात खाली घ्या. शरीर हा मांसाचा गोळा आहे. त्याला फक्त सुखकर सहजानंद देणारी चांगली कृती जी आहे ती आवडते. शेषंड आवडतं ते कळतं. ते सोडत नाही. ते कायमस्वरूपी लक्षात राहतं. एखादी कृती आवडली तिची तिघांनी म्हणजे एखादी कृती शरीर मन बुद्धी यांना आवडली. तिघांनी एकदम टाळ्या वाजवल्या तर तो आपला संस्कार होतो. शेंडी तुटो नाही तर पारंबी. संस्कार तुमच्याही नकळत ती कृती तुमच्याकडून करून घेतो. श्रीराम. श्रीराम समर्थ. खूप छान सर. आणि खूप महत्व आहे विशुद्ध चक्राचं, तिसऱ्या मणक्याचं. काल बऱ्यापैकी ड्रायव्हिंग झालं होतं. मोरगावला जाऊन आलोय. सो आता म्हणजे रोकडा प्रचिती लगेच आली जेव्हा आपण एक एक मणके मोकळे करतो. खूप छान. बरोबर. सर, नवशिक्यांनी सूर्यनमस्कार सुरू करताना कोणत्या सर्वात महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्यात? ठीक आहे. आता याच्यामध्ये नव्यानेच प्रथम शिकणारे आणि अपयशामुळे पुन्हा प्रयत्न करणारे सूर्यनमस्कार साधक या गटात मोडतात. त्यांचे वय 10-12 वर्षे ते 80 वर्षापेक्षा अधिक असू शकते. सूर्यनमस्कार शिकविणे या प्रकारात मोडत नाही. ही साधना तुमच्या शरीराची आहे आणि शरीर तुमचे आहे. मी तुमच्या शरीराच्या बाहेर आहे. माझा तुम्हाला काहीच उपयोग नाही. पुस्तके वाचून सूर्यनमस्कार शिकता येत नाही हे उघडच आहे. कारण सगळे साक्षर सूर्यनमस्कार साधक नाहीत. घरातील आई वडील, ताई दादा यांचे अनुकरण करून ते सूर्यनमस्कार साधना सहज शिकते. मुलांना हे सहज जमते. ज्यांना अनुकरणातून ही साधना शिकण्याची संधी मिळते ते भाग्यवान असतात. ज्यांनी ही साधना वयाचे 20व्या वर्षापर्यंत नित्य नेमाने दररोज अखंड केलेली आहे त्यांचे अनुवंशिक रोग, व्याधी, विकार, व्यसन संपूर्णपणे नष्ट झालेले असतात. शरीर शाबूत राहण्यासाठी 100 ग्रॅम प्राण सामर्थ्य आवश्यक आहे.
असे गृहीत धरले. हा. तर सूर्योपासनेतून 5 किलोग्राम प्राण सामर्थ्य शरीराला मिळवता येते. हा. कुठे 100 ग्रॅम आणि कुठे 5000 ग्रॅम. फुफ्फुसाची ही क्षमता आपण 10% सुद्धा वापरत नाही. सूर्य नमस्कार घालताना शरीरातील एखादा भाग वेदनाग्रस्त होत असेल तर आसन कृती आणि प्राणतत्व यांची युती बिघडलेली आहे म्हणून नक्की समजेल. हम्म. सूर्य नमस्कारातील आसनात शरीराची कमान करताना पुढे कमान करताना श्वास सहजपणे बाहेर सोडला जातो. शरीराची उलटी कमान करताना मात्र श्वास पोटात गच्च पकडून ठेवणे अत्यंत गरजेचे असते. अन्यथा सगळ्यांना अनुभूती आली आहे सूर्यनमस्कार 8 दिवसात खंडित होतात. सूर्यनमस्कार घालताना शरीराला किंवा मणक्याला झटका देऊ नका. स्थिर, सहज, संतपणे प्रत्येक सूर्यनमस्कारातील प्रत्येक आसन करा. सूर्यनमस्काराची आवर्तने वाढवण्यासाठी शरीराचा अंत पाहू नका. प्रत्येक सूर्यनमस्कार अंगी लागतो आहे याकडे विशेष लक्ष द्या. हलका सूर्यनमस्कार घालणे म्हणजे प्रत्येक आसनातील ताण किंवा दाब कुठे आहे, कसा आहे, किती आहे, तो शरीराला सहजगत्या समजलेला आहे का नाही याकडे लक्ष देत सूर्यनमस्कार घालावे. आपले वय 1.5-2 वर्षे आहे असे समजून 1 महिना दररोज फक्त एक हलका सूर्यनमस्कार घाला. शरीरातील ऊर्जा वाढते आहे. सकाळी सूर्यनमस्कार घालण्यासाठी शरीर उत्सुक आहे अशी परिस्थिती निर्माण झाली की पुढील महिन्यात 1 सूर्यनमस्कार वाढवा. वर्षभरात दररोज 12 सूर्यनमस्कार घालण्याची क्षमता निश्चित झालेली असते. यानंतर आपले वय, वजन, आकारमान आणि व्यवसाय लक्षात घेऊन सूर्यनमस्कार संख्या वाढवायला काहीच हरकत नाही. शरीराला सूर्यनमस्कार कसे घालायचे हे कळाले की प्रशिक्षणार्थींना फार आनंद होतो. ते जाहीर करतात, आता शेवटच्या दिवसापर्यंत दवाखाना मुक्त जीवन निश्चित झाले. नक्कीच. त्यांना सांगावे लागते 4 वेळेला की कर्माचे फळ भोगायचेच असतात, भोगावेच लागतात. आजारपण टाळता येणार नाही, पण दररोजच्या सूर्यनमस्कार साधनेतून अकाली मृत्यू सहजपणे टाळता येतो. श्रीराम. श्रीराम. खूप छान सांगितलं सर. आणि थोडक्यात घाई करू नये आणि सिंक्रोनायझेशन प्राणाचं आणि व्यायाम ते गरजेचं. बरोबर एकत्र पाहिजे. आणि आज 1 केला, उद्या एकदम 5-6 केले असं नका करू. थोडं थोडं करू, सावकाश आपल्याला वाढवायचं आहे. शरीरात मुरायला पाहिजे ते. खरी. बरोबर. वेगवेगळ्या वयोगटातील साधकांनी किंवा शारीरिक मर्यादा असलेल्या साधकांनी सूर्यनमस्कार साधना कशी करावी किंवा ती बदलता येते का? सूर्यनमस्कार प्रत्येकाने आणि दररोज घालावे एवढंच माहितीये. बरोबर. त्यामुळे मलाही विचारतात की तुम्ही सूर्यनमस्कार घालतात का, किती घालतात? त्याला सांगावं लागतं किंवा हा सूर्यनमस्कार जो आहे तो सूर्योपासनेचा एक भाग आहे. आणि त्याच्या स्टेजेस आहेत. त्याच्या ऐवजी वेगवेगळे प्रकार करता येतात. बरोबर. म्हणजे बलोपासनेचे संस्कार घरातच होत असतील तर फारच उत्तम. मुलाच्या 7 ते 10 वर्षापर्यंत
म्हणजे उपनयन संस्कार वगैरे त्या याच्यापर्यंत बाललीलांचे कौतुक करा. तिला किंवा त्याला सूर्यनमस्काराची गोडी लागेल याकडे लक्ष द्या. वर्तमान काळातील अन्न, वायू यांचे प्रदर्शन लक्षात घेता साधारण 13 वर्षापासून सूर्यनमस्कार घालण्यास सुरुवात करता येईल. 15 ते 30 वर्षापर्यंत 1000 सूर्यनमस्कार सहज घालता येतील. विश्वास बसणार नाही, पण 12 अंकीय सूर्यनमस्कार घालण्याचा नैसर्गिक वेग 4 श्वास असा आहे. 1200 सूर्यनमस्कार 5-5.5 तासात घालता येतात. हा विक्रम केलेला आहे. बर, सूर्यनमस्काराची संख्या वयोमानाप्रमाणे हळूहळू कमी होत जाईल. वयाच्या 60 नंतर सूर्यनमस्कार कमी आणि प्राणायाम अधिक असे प्रमाण ठेवावे. त्यासाठी शरीराने दिलेले संदेश तंतोतंत पाळावे. सहस्रचंद्र दर्शन सोहळा घोट्यांची ताकद कमी झालेली आहे हा संदेश देणारा आहे. नंतरचा काळ प्राणायाम, स्तोत्र, मंत्र यांची साधना करण्यासाठीच असतो. जीवाच्या अखेरचा टप्पा स्मरणशक्तीच्या दुष्काळाचा असतो. या काळात नामजप साधना एवढा एकच आधार शिल्लक असतो. प्रत्येक श्वासाच्या तालावर हा नामजप करावा. नाभी प्रदेश जागता आहे याची जाणीव जागती ठेवावी. नामजप करण्याचा सराव फार अगोदरपासून असावा. जाग असलेल्या नाभीचे प्राण सामर्थ्य बलोपासना, सूर्यनमस्कार किंवा इतर व्यायाम प्रकार यांच्या तोडीस तोड असते हे नक्की समजावे. श्रीराम.